नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये। आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 12 ऑक्टोबर 2023 तारीख आहे आणि 11 तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे। कालच्या दिवशी एक बातमी कळाली, त्या बातमीतून बरंच काही शिकायला भेटलं। त्या बातमीच्या काही डिटेल्स तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत आले असेल जर तुम्ही सोशल मीडिया जसे की यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम यावर फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सला फॉलो करत असाल, म्हणजे जे व्यक्ती तुमच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल, तुमच्या शेअर मार्केट इन्व्हॉल्वमेंटबद्दल किंवा शेअर कोणते घ्यायचे, खरेदी करायची, विकायची याबद्दल तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओज तुम्ही बघत आले असाल तर तुम्हाला ती बातमी तुमच्यापर्यंत आली असेल की सेबीने आता बऱ्यापैकी त्यांच्यावर बंधने घातली आहेत। फ्रीडम ऑफ स्पीच ही खूप मोठी आणि खूप वादविवादास्पद गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं। कोणत्या देशात कोणत्या व्यक्तीला किती फ्रीडम ऑफ स्पीच आहे त्यावरून त्या देशाची प्रगती आपल्याला थोडीशी कळते। कालच्या या बातमीतून मला काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी की काय ती बातमी आहे। कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची बातमी वाचण्यात आली ती अरुंधती रॉय यांच्या विरुद्ध लीगल नोटीसबद्दल आहे। अरुंधती रॉय यांनी 2010 साली एक भाषण केलं होतं। त्या भाषणामध्ये थोडंसं विवादास्पद ते भाषण होतं। काश्मीरबद्दलचे भाषण आहे। काश्मीरचा काही पार्ट जो हिमालयाशी लागलेला आहे त्याला तो भारताचा नाही असं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता त्यांना 13 वर्षानंतर त्यासाठी लीगली काही नोटीस भेटल्यात। काय ती बातमी आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही बातमी सुद्धा फ्रीडम ऑफ स्पीचशी रिलेटेड आहे। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, एक महत्त्वाची न्यूज, ट्रेंडिंग न्यूज ती नोबेल पीस प्राइजबद्दल आहे। नोबेल पीस प्राइज काही दिवसांपूर्वी डिक्लेअर झाले। इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षीचा नोबेल पीस प्राइज अवॉर्ड जाहीर झालाय। काय त्यांचं काम होतं, फ्रीडम ऑफ स्पीच बद्दलच त्यांचं काही काम होतं का याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही त्या न्यूजबद्दलची होती। फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स म्हणजे जे लोक सोशल मीडियाचा वापर वेगवेगळ्या लोकांना शेअर मार्केटबद्दल माहिती किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल माहिती किंवा फायनान्शियल गोष्टी, गुंतवणुकीबद्दल माहिती देण्यासाठी करतात। तुम्ही सुद्धा त्यांची व्हिडिओ बघत आले असाल। ते व्हिडिओज खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात, बरेचसे व्हिडिओ त्यातले चांगले असतात, त्यामुळे त्यांना आपण पूर्णपणे ते चुकीचं आहे असं बिलकुल म्हणणार नाही। त्यांच्यावर सेबीने बरेच रेग्युलेशन्स आणलेत, म्हणजे कोणी किती इन्फॉर्मेशन द्यायची आणि किती मोठ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगायच्या याबद्दल त्यांना खूप रेस्ट्रिक्शन्स आणलेत। त्यांचं म्हणणं आहे की सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे खूप हे आहेत, फॉलोअर्स आहेत, फॉर एक्झाम्पल काही त्यांचे फायनान्शियल इन्फ्लुएन्सरचे मिलियन्स ऑफ फॉलोअर्स आहेत, एवढ्या दशलक्ष फॉलोअर्स असताना त्यांनी कोणतीही गोष्ट जर सोशल मीडियावर सांगितली तर लोक त्या गोष्टीचा वापर करून त्याला टिप समजून गुंतवणूक जास्त किंवा कमी करतात आणि त्यामुळे त्यांना नुकसान होऊ शकतं असं सेबीचं म्हणणं आहे। इथे फ्रीडम ऑफ स्पीच हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो असं माझं मत आहे। फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे कोणाला किती बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे। जर तुम्ही म्हणत असाल की फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स सगळं चुकीचं गोष्ट करतायत तर ते अगदी अयोग्य ठरेल, कारण ते काही प्रत्येक वेळी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कराच मी सांगतो तशी असं बिलकुल सांगत नाहीत। बऱ्याच वेळा ते डिस्क्लेमर सुद्धा देतात, बोलताना सुद्धा सांगतात की मी जे काही सांगतोय त्याचं पूर्ण तुम्ही फॉलो न करता तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायनान्शियल एक्सपर्टला किंवा तुमचा स्वतःचा अभ्यास करून मगच गुंतवणूक करा। तरी सुद्धा काही उदाहरणं असे झालेत की लोकांनी त्यांना ब्लाइंडली फॉलो केलं आणि ब्लाइंडली फॉलो केल्यामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान झालंय। ही झाली नाण्याची एक बाजू। नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की मग त्यांनी बोलायचं तरी किती? शेवटी जर तुम्हाला त्यांनी बोलू नये असं वाटत असेल किंवा त्यांनी कोणतीही माहिती देऊ नये तर त्याची दुसरी बाजू हे पण होतं की कितीतरी लोक सोशल मीडियावर बरंच ज्ञान मिळवतात। म्हणजे माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर 5-6 वर्षापूर्वी मला कदाचित शेअर मार्केटबद्दल खूप माहिती नव्हती। मी म्हणत नाही की मी प्रत्येक कोणत्या एका स्पेसिफिक फायनान्शियल इन्फ्लुएन्सरला फॉलो करून मी माझं सगळं ज्ञान गोळा केलं, पण जे काही थोडं नॉलेज मी यूट्यूब म्हणा किंवा यूट्यूबवरून गोळा करण्याचा प्रयत्न केला, त्यातून बरंच ज्ञान मिळालं। त्यामुळे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स हे पूर्ण चुकीचे आहेत या मताचा मी बिलकुल नाही आहे। त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन किती आणायची याबद्दल सरकारने खरंच विचार केला पाहिजे। आणि किती वेळा तुम्ही रेस्ट्रिक्शन आणणार, तुम्ही
जेव्हा रेस्ट्रिक्शन आणता तेव्हा तुमच्याकडे काही फिक्स प्रोटोकॉल आहे का, की या प्रोटोकॉलला तुम्ही फॉलो केलं पाहिजे किंवा या गाईडलाईन्स आहेत, या गाईडलाईन्सला फॉलो करून तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले पाहिजे. कम्प्लिटली ते कंट्रोल करणं अशक्य आहे. सरकारने ते करण्याचा प्रयत्नही करू नये. उलट ज्यांच्याकडे जास्त फॉलोअर्स आहेत त्यांचा वापर करून त्यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त जागरूकता कशी केली पाहिजे. म्हणजे सरकारने किंवा सेबीने असा विचार केला पाहिजे की या फायनान्शियल इन्फ्लुएन्सरचा आपल्यासोबत त्यांना आपल्या घेऊन लोकांमध्ये जागरूकता जास्त कशी करता येईल याबद्दल विचार केला पाहिजे, रादर दॅन त्यांच्यावर बंदी. कारण बंदी आणणं हे त्यावरचं सोल्युशन नाही असा मताचा मी आहे. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा. कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण माझ्यासाठी हीच होती की फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सवर जी बंदी आणली किंवा जे रेस्ट्रिक्शन्स आणलेत ते योग्य आहेत का, हा खूप मोठा प्रश्न आहे. याबद्दल तुमचं मत किंवा तुमचं जे काही म्हणणं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती सुद्धा फ्रीडम ऑफ स्पीच बद्दलची आहे. अरुंधती रॉय या बुकर प्राइज लेखिका आहेत, खूप प्रसिद्ध, 61 वर्षाच्या त्या आहेत. त्यांना खूप मोठे अवॉर्ड्स भेटले त्यांच्या लिखाणासाठी. 2010 साली त्यांनी एक भाषण केलं होतं, ते काश्मीरबद्दलचं होतं. काश्मीरचा एक भाग जो हिमालयाला लागून आहे तो भारताचा इंटिग्रल पार्ट नाही असं एक विवादास्पद भाषण त्यांनी केलं होतं. त्यांच्यासोबत 3 दुसरे लोक होते भाषणामध्ये, त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे आणि आता या लोकांविरुद्ध लीगल नोटीस आणि आता त्यांच्या विरुद्ध केस सुरू केली. ही केस रजिस्टर जवळपास 2014 पूर्वी झाली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारच्या काळात लोकांच्या फ्रीडम ऑफ स्पीचवर बंदी आणली जाते असा जो आरोप केला जातो त्या आरोपाच्या विरुद्ध ही केस आहे असं मी म्हणेन. 2014 पूर्वी रजिस्टर झालेली केस आहे. फक्त त्याची शिक्षा आता त्यांना त्याचं प्रोसिक्युशन आता केलं जाईल आणि त्या केसचं एक निकाल असल्यासारखं आता तो लागलाय. त्याचे डिटेल्स काय आहेत याबद्दल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करेल. अरुंधती रॉय यांनी जे काही म्हटलं ते बिलकुलच चुकीचं आहे. कारण आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या इंटिग्रिटी किंवा एकात्मते विरोधात जर तुम्ही कुठेही पब्लिकली भाषण करत असाल तर ते अगदी चुकीचं आहे. काय ते एक्झॅक्ट भाषण होतं आणि काय तो पूर्ण प्रकार आहे याच्याबद्दल डिटेल वाचल्यानंतरच आपल्याला त्याबद्दल कळेल. त्यामुळे या लिंकवर जाऊन तुम्ही त्याबद्दल डिटेल नक्की वाचू शकता. ही बातमी मी यासाठी इन्क्लूड केली कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची की ही सुद्धा फ्रीडम ऑफ स्पीचबद्दल आहे. जेव्हा केव्हा देशाची प्रगती फ्रीडम ऑफ स्पीच वरून ठरते तेव्हा किती लोकांना फ्रीडम ऑफ स्पीच दिल्या गेलं पाहिजे आणि किती बंधने त्यांच्यावर आणली पाहिजे याबद्दल खरंच एक हेल्दी डिस्कशन झालं पाहिजे. यासाठी आपण जास्त प्रगत राष्ट्रांचं उदाहरण घेतलं पाहिजे. म्हणजे जितका जास्त प्रगत देश तेवढं जास्त फ्रीडम ऑफ स्पीच असतं असं माझं मत आहे. त्यामुळे याबद्दल चर्चा आणि हेल्दी चर्चा नक्कीच झाली पाहिजे. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची ट्रेंडिंग न्यूज वाचण्यात आली ती नरगिस मोहम्मदीबद्दल आहे. नरगिस मोहम्मदी या सामाजिक कार्यकर्त्या आहेत इराणमधल्या. जेलमध्ये असलेल्या तिथल्या लोकांना त्यांचं मानवी हक्क देणे यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं. त्यांच्या या महान कामासाठी आणि त्या स्वतः जवळपास 2 वेळा जेलमध्ये गेल्या, 2016 ते 2020 नंतर 2021 अशा 2 वेळा त्यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी आणि पूर्ण जगाला त्याचा इन्फ्लुएन्स करून एक चांगलं ह्युमन राईट्स म्हणजे मानवी हक्कासाठी लढा दिल्याबद्दल त्यांना यावर्षीचा 2023चा नोबेल पीस प्राइज, नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालाय. येत्या काही दिवसांमध्ये तो त्यांना पुरस्कार दिला जाईल. त्यांच्याबद्दलची माहिती म्हणजे कसं त्यांचं लहानपण गेलं, त्यांच्या लहानपणी त्यांच्या मामांवर, त्यांच्या काकांवर, त्यांच्या आईवर कसे अत्याचार झाले आणि त्यांच्या चुलत भावांवर त्यांच्यावर जे काही अत्याचार झाले किंवा प्रिझनमध्ये जे काही घटना घडल्या मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या लहानपणापासून, त्याचा कसा परिणाम त्यांच्या सध्याच्या आयुष्यावर झाला आणि एक व्यक्ती कसं स्ट्रॉंग बनत जातं त्याच्यावर घडलेल्या अशा अत्याचारांमुळे, याचं एक उदाहरण त्या नरगिस मोहम्मदी आहेत असं मला वाटलं. त्यांच्याबद्दलच्या डिटेल्स, काय त्यांनी काम केलेलं आहे याबद्दलच्या सर्व डिटेल्स मी एक बातमी मी शोधली. त्या बातमीच्या डिस्क्रिप्शन मी या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या बातमीची लिंक मी शेअर करेल. त्या लिंकवर क्लिक नक्की करा. नरगिस मोहम्मदी यांना, ज्यांना पूर्ण जगाचा सर्वात महत्त्वाचा शांतता पुरस्कार म्हणजे नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांच्याबद्दल आपण एवढी माहिती तरी नक्कीच ठेवली पाहिजे की त्यांना का म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड कसं आहे. त्या इराणच्या आहेत. इराणच्या एका व्यक्तीला ही कदाचित दुसऱ्या व्यक्ती आहेत
ज्यांना शांतता पुरस्कार नोबेल पुरस्कार भेटला आहे इराणमधून. याबद्दलची डिटेल मी शेअर केलं आहे, त्या नक्की वाचा. तुम्हाला तुमच्या आसपास घडणाऱ्या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला भेटतं आहे मला नक्की सांगा. या बातम्या जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आजच्या पुरते एवढंच. धन्यवाद.